इंडियन स्पिनर्सबद्दल तुम्हाला सांगतो. हरभजन सिंग तुम्ही ऐकलं असेल. हरभजन सिंगने ज्यावेळेस करिअरची सुरुवात केली ते एक ऑफ स्पिनर होते. ऑफ स्पिनिंग बॉल टाकायचे आणि स्टार्टिंगला ज्यावेळेस लोक त्यांना फेस करायचे, विकेट्स वगैरे निघायला लागले. हरभजन सिंग जबरदस्त फेमस झाले. एक काळ आला ज्यावेळेस बॅट्समन्सने त्यांना फाईटमध्ये येतो, टप्पा पडला की आतमध्ये येतो आणि मग सगळे बॅट्समन त्यांना धडाधड धुवायला लागले. आणि हरभजन सिंग बघता बघता करिअरच्या एका पॉईंटवरती पोहोचले जिथून त्यांना आता ग्रो करणं मुश्किल झालं, जिथून त्यांना आता काहीतरी पुढे जाणं असंभव झालं. पण मित्रांनो, जसं मी म्हणालो की लॉ ऑफ नेचर काय सांगतो की तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी चुकवावं लागेल, तुम्हाला काहीतरी त्याची किंमत चुकवावी लागेल. हरभजन सिंगने ज्यावेळेस ह्या पॉईंटवरती पोहोचले, पहिला सूत्र त्यांनी वापरला आणि दॅट इज क्रिएट. त्यांनी काय क्रिएट केलं, बॉलिंगमध्ये एक असा बॉल शोधून काढला की बॉल टप्पा पडल्यानंतर एक तर सरळ यायला लागला किंवा तो दुसऱ्या अपोजिट साईडला स्पिन व्हायला लागला आणि त्याचं नाव आहे दुसरा बॉल. त्यांनी दुसरा बॉल इन्व्हेंट केला आणि तो दुसरा बॉल ज्यावेळेस इन्व्हेंट केला, बॅट्समन्सच्या विकेट्स जायला लागल्या आणि बॅट्समनच्या विकेट जात असताना परत एकदा त्यांचं करिअर पीकवरती गेलं, परत एकदा ते ग्रो करायला लागले, लाईफमध्ये पुढे जात गेले. आणि नुसतं हरभजन सिंग नाही, मी जर स्पिनर्सचं तुम्हाला सगळ्यांचे एक्झाम्पल दिले, मुथय्या मुरलीधरन तुम्ही ऐकलं असेल, रविचंद्रन अश्विन तुम्ही ऐकलं असेल, हे सगळे बॉलर्स आले, एका लेवलनंतर त्यांनी आपला प्रभाव कमी होताना पाहिला आणि त्यांनी लाईफमध्ये असं काहीतरी क्रिएट करायला बघितलं, नवीन काहीतरी क्रिएट करायला बघितलं, जेणेकरून त्यांची जी स्किल आहे ती परत पटरीवरती जायला लागली. वी हॅव सीन MS धोनी आणि हेलिकॉप्टर शॉट इन्व्हेंट करताच त्यांचं करिअर परत एकदा ग्रो व्हायला लागलं. करिअरच्या एका पॉईंटनंतर ज्यावेळेस ते कॅप्टन झाले, कॅप्टन झाल्यानंतर परत एकदा त्यांनी चेंज केलं, ॲग्रेसिव्हपणा जो त्यांचा कमी करत परत डिफेन्सिव्ह मोडला आले, परत एकदा डिफेंड करायला लागले. तर निसर्ग आपल्याला काय सांगतो की सगळ्यात पहिले तुम्हाला क्रिएट करावं लागेल.